अभंग क्रमांक 14। कृपा झाली आता आली प्रत्ययासी, कैसे या मनास करू दादा। कैसे वज्रासन कैसे ते मनन, इंद्रियांसी दमन कैसे करू दादा सोहंगासी गोष्टी। नासाग्री दृष्टी कैसी ठेवू, रेणूमध्ये मिळे कैसी ज्ञानेश्वरा। सांगा या विचारा कृपा करुणी, धाकुटे भावंड घेतलीसे आळ। मुक्ताबाई लढीवाळ तुमची दादा। आतापर्यंतच्या सर्व बोधात आणि प्रत्यक्ष करण्याच्या साधनेच्या दृष्टीने मागील अभंग अत्यंत रहस्योद्घाटक आणि गुह्यवर्म प्रगट करून दाखविणारा असल्याचे चाणाक्ष मुक्ताबाईंच्या लक्षात आल्या वाचून राहिले नाही। तिने त्या बोधानुसार प्रयत्नही करून पाहिलेला दिसून येतो। तथापि श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या शक्ती सामर्थ्याने वर उचलून घ्यावे, तसेच आपल्याप्रमाणेच भगवत साक्षात्कार असण्याची तीव्र इच्छा असलेल्या सर्वसामान्य साधकांनाही मार्गदर्शन अचूकपणे व्हावे, अशा कृपायुक्त अंतःकरणाने सदहेतूने मुक्ताबाई पुन्हा एकदा मागील अभंगातील बोध आणि साधना अभ्यासासंबंधी प्रस्तुत अभंगात विचारणा करताना दिसून येत आहे। प्रथमतः ध्यानाभ्यास आरंभ करताच आपल्या सर्व सुप्त शक्त्या, विशेषतः कुंडलिनी शक्ती जागृत असल्याचे अनुभवास येऊन काही शक्तीचे, नादांचे, प्रकाशाचे अंतर अनुभव सुरू झाल्याची प्रचिती आली। तेव्हा पुढील उत्कर्षार्थ मुक्ताबाई विचारते आहे, श्री गुरु कृपा म्हणतात ती माझे ठिकाणी व्यवस्थित झाली असून मला त्याचा जरी प्रत्ययही येऊ लागला असला तरी पण मनाचा चंचलपणा, संकल्प विकल्पात्मक विचारांचा उठाव हे काही शांत झालेले नाही। तेव्हा या मनास एकाग्रता येण्याच्या दृष्टीने मी काय करावे? तसेच हे ज्ञानदादा, आपण वज्रासनासंबंधी जरी सांगितले असले तरी पुन्हा एकदा त्याची प्रात्यक्षिक बैठक सांगून त्यात मनन कसे करावे आणि पंचकर्मेंद्रिय आणि पंचज्ञानेंद्रिय ज्यांची विषय सेवनाकडे सतत ओढ असते त्यांचाही निग्रह कसा करावा हे आपण मला सांगावे आणि माझेकडून ते करवून घ्यावे। त्याचप्रमाणे नासाग्री दृष्टी म्हणजे नेमकी कुठे आणि कशी दृष्टी ठेवून सोहंगासी गोष्टी करणे म्हणजे नेमके काय करणे आहे तेही माझ्याकडून करवून घ्यावे। हे ज्ञानदादा, आणखी पुढचा येणारा परिणाम म्हणजे रेणू स्वरूप सर्वत्र भरून उरलेले प्रत्ययाला येईल तेव्हा त्यात विलीन होणे आहे। ते विलीन होणे म्हणजे मिळून जाणे, पण ते नेमके कसे करायचे ते मला समजेल अशा सोपेपणाने विशद करून सांगावे। कारण काही गोष्टी शब्दाने फार सोप्या वाटतात, परंतु प्रत्यक्ष करतानाच त्यातील अडचणी, अवघडपणा उमगू लागतो। हे ज्ञानदादा, मी आपली धाकटी बहीण आहे, माझ्यावर पुन्हा पुन्हा प्रश्न विचारल्याबद्दल आपण रागवू नये। मी तुमची लढीवाळ, आवडती छोटी छोटी मुक्ता नाही का? मग माझा हा एवढासा आध्यात्मिक हट्ट आपण पुरविणार नाही का? या सर्व प्रश्नांमागील तिची उत्कर्ष करून घेण्याची प्रामाणिक तीव्र तळमळ पाहून श्री ज्ञानेश्वर महाराज अतिशय संतुष्ट झाले आणि अत्यंत प्रसन्न अंतःकरणाने त्यांनी वरील सर्व साधना व्यवस्थित सांगण्यास सुरुवात केली।